काही काही गोष्टी ना आपल्या वेळेवरती लक्षातच राहत नाहीत. आज सकाळी मस्त छान देवांची पूजा केली होती आणि सहज असं बसले होते ना, तेव्हा माझं लक्ष देवघराकडे गेलं आणि मला समजलं की आपण जो अक्षय तृतीयेला लावलेला हार होता ना, तो अजूनपर्यंत काढलाच नाही. आठवलं की लगेच जाऊन हार काढून घेतला आणि त्यानंतर ना मग ते देवघर झाला छान वाटायला लागलं होतं. कारण सुकलेला हार तसंच ठेवायचं म्हटलं ना, की मग ते कसं तरी वाटतं. ते हार काढून घेतला आणि जेव्हापासून धनुषा सुट्टी लागली ना, तेव्हापासून घरामध्ये नुसता पसारा असतो. म्हणजे त्याचं असतं हे खेळणं काढायचं, ते खेळणं काढायचं, खेळत बसायचं. हे जे काही एक्स्ट्रा क्लासेस होते घरामध्ये किती दिवसापासून आणलेले, त्याचाच तो खेळ चालला असतो. म्हणजे त्याचं काहीही करायचं चाललेलं असतं. मनसोक्त किती पण खेळून घेतो. मला दुपारी बसल्यानंतर ना असंच आठवलं की आपल्याकडे तर ना 2-3 असे जोडवे आहेत, वेगवेगळ्या डिझाईनचे असे 3 जोड आहेत माझ्याकडं आणि ते खूप जास्त खराब झाले होते आणि पहिलं असं असायचं माझं की सारखं चेंज करायचं. पण जेव्हापासून धनू लाईफमध्ये आला ना, तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टींचा जरा विसरच पडला म्हणजे कोणतं गळ्यातलं चेंज करायचं लक्षात नाही राहत किंवा बाकी पण काही गोष्टी नाहीत लक्षात राहत आता. त्यामुळे मग जे काही जोडवे होते ते सगळे क्लीन करून घेतले आणि मग मला आठवलं की आपल्याकडे मस्त तूपसुद्धा आहे घरामध्ये आणि थोडासा रवा पण होता. म्हटलं तेच आपण बनवता मस्तपैकी शिरा त्याचा. म्हणून इथे ना तुपामध्ये छान रवा भाजून घेतला. त्यानंतर पाणी गरम केलं आणि रव्यामध्ये साखर टाकली. मस्त गरम पाणी टाकलं आणि थोडंसं असं वाफलून दिलं तर खूप जास्त टेस्टी झाला होता असा शिरा आणि आजकाल मला तो बनवायलाही एकदम परफेक्ट येतोय. आता पावसाचा काहीच अंदाज नाही आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्येच पाऊस पडायला लागला आहे, त्यामुळे पावसाला पण सुरुवात झाली होती आणि अहो ऑफिसवरून आले होते आणि मला सांगितलं चहा ठेव म्हणून. पण त्यांचा इथे कॉल चालला होता. मग कधी-कधी मला खूप जास्त वैताग येतो. म्हणजे दिवसभर पण त्यांनी काम करायचं आणि आल्यानंतरनं पण काम करायचं. आपली पण चिडचिड होते आणि त्यांची पण चिडचिड होते. त्यामुळे दोघातल्या एकानं कुणीतरी शांत बसावं लागतं. म्हणून जो काय राग आहे ना, तो आतल्या आत शांत ठेवावा लागतो. संध्याकाळच्या जेवणासाठी ना त्यांच्याच आवडीची मस्त अशी शेवग्याची शेंग बनवली होती आणि त्याचसोबत ना आज वेगळ्या पद्धतीने जरा सॅलड बनवलं होतं आणि संध्याकाळी जेवण हे करून मग आम्ही छान असा डान्स शूट केला आणि असं संपला आजचा दिवस.